हे सरकार पहिल्यापासून फक्त शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळच खेळत आलेलं आहे. आता सुद्धा अनेक अशा अटी लावलेल्या आहेत की त्या शेतकऱ्यांना त्रासदायकच आहेत. उदाहरणार्थ, यांनी जी यादी निश्चित केली ती त्या यादी मध्ये प्रमाणे त्यांच्या निकषाप्रमाणे 30 जून 2025ला जो शेतकरी थकीत होता त्याला माफीस पात्र केलं आणि ती केवायसी झाल्याशिवाय त्याला आणि फार्मर आय डी आणि केवायसी दोन्ही बंधनकारक केलं. आता अडचण अशी आलेली आहे की त्यातले अनेक शेतकरी मृत्युमुखी पावलेले आहेत. त्यांच्या वारसांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे, परंतु वारसांचा फार्मर आय डी निघत नाही आणि केवायसी जमत नाही आणि त्यामुळे पात्र यादीत असून सुद्धा त्यांना त्याचा लाभ होत नाही. हे एक मी उदाहरण दिलं. अशा अनेक तांत्रिक अडचणी तयार व्हायला आहेत आणि यांना केवळ तांत्रिक अडचणी निर्माण करून कमीत कमी लाभार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करते. म्हणून आमचा एक साधा प्रश्न आहे, 16 लाख कोटी रुपयाची कर्ज राईट ऑफ केली, त्यांचं आधार प्रमाणीकरण केलेलं होतं का? त्यांचा काय वेगळा बिझनेस आय डी काढला होता काय, जसा शेतकऱ्याचा फार्मर आय डी काढलाय तसा? आणि मग शेतकऱ्याला एवढ्या अटी का? तुमच्या एवढ्या निकषामध्ये बसल्यानंतर सुद्धा अशा वेगवेगळ्या जंजाळात त्याला अडकून ठेवायचं की भीक नको कर कुत्रावर अशी म्हणायची पाळी आज शेतकऱ्यावर आलेली आहे. कृषी मंत्र्यांना, सहकार मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की आता भाषणबाजी बंद करा आणि नुसतं याद्या जाहीर करू नका. शेतकऱ्यांच्या खाती नील करणं, त्याला कर्ज नसल्याचे दाखले वाटप करायला ते अगदी समारंभपूर्वक करा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु कर्ज नील झाल्याचं दाखले आता वाटप करायला त्यांनी चालू करावे.